तर मुंबई महापालिकेचं बिगुल वाजताच आरोप प्रत्यारोपांच्या आता फैरी सुरू झाल्यात। मुंबई तोडण्याच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। निवडणुका आल्या की मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप सुरू होतो असं सांगत चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच असणार असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्याला आता राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचं राज्य आहे। आता कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही। 106 हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र, त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते। म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील। सूर्यचंद्र तुमच्या भाजपाचे नोकर नाही आहेत। सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाहीत। सूर्यचंद्र आहेत ते राहतील। जब तक सूरज चांद रहेगा या घोषणा आम्ही पण देतो, पण सूर्यचंद्र तुमच्या मालकीचे नाहीत। जरी तुमचा देश मालकीचा तुम्ही एक लोकशाही मालकीची केली असली तरी सूर्यचंद्र स्वतंत्र आहे आणि सूर्यचंद्राचा आशीर्वाद मुंबईतल्या मराठी माणसाला आहे आणि म्हणून ही मुंबई महाराष्ट्रात राहिली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्या काळातले सका पाटील बरं का यांनीही वेगळ्या प्रकारे घोषणा दिली होती, सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही। तेव्हाही आचार्य अत्रे म्हणाले सूर्यचंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत, ते आमचे। तेव्हा या घोषणा देवेंद्रजींनी देऊ नये। मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईचं अस्तित्व धोक्यात आहे आणि तुम्ही तर अधिक धोक्यात आणता या निवडणुकीत, हे मान्य करा।